हाय, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी तुम्हाला सांगणार आहे संघर्षाची स्टोरी पार्ट 15. तर 2 दिवस झाले मला सगळे विचारत होते पार्ट का टाकला नाही, का टाकला नाही? जेव्हा मी ना माझ्या संघर्षाची स्टोरी किंवा मी रील्स टाकत होते, तेव्हा काही लोकांनी मला मेसेज केला, की "दुनियेत चाललंय काय? आणि तुला काय पडलंय रील्स करायचं वगैरे?" तर असं काही नाही, मला त्याच्याबद्दल पण पडलं होतं. पण आपण असं कोणाचं नाव घेऊन किंवा कशाच्यावरनं आपण बोलू शकत नव्हतो इनडायरेक्टली. त्याच्यामुळे मी त्याबद्दलचं म्हणजे आपलं जे जंतर मंतर च्या बद्दल किंवा दिल्लीला जे काही चाललंय त्याच्याबद्दल मी व्हिडिओ केला नव्हता. पण तो व्लॉग मी काल टाकला होता म्हणून मी माझा 15 पार्ट टाकला नाही. तर आज मी टाकणार आहे 15 पार्ट. जे लोकं माझ्या आतुरतेने वेट करताय की 15 पार्ट येऊ देत, येऊ देत. तर सगळ्यांना मी पहिले तर हे सांगेल की ज्यांनी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांना माझे मागचे पण पार्ट्स बघता येतील, त्यांना माझे पुढचे सुद्धा पार्ट्स बघता येतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन पण येत जाईल. मी तुम्हाला लाईव्ह आले किंवा माझे न्यू व्लॉग पडले, व्हिडिओज पडले, तर पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. तर फटाफट जा आणि पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी कधीच असं बोलत नाही, मी पहिल्यांदाच बोलते ही गोष्ट ॲक्चुअली. तर त्याच्यामागे पण एक रिझन आहे, हे मी तुम्हाला नंतर सांगेल. असू द्यात. मी आज तुम्हाला सांगणार आहे संघर्षाची स्टोरी पार्ट 15. तर मागच्या पार्टपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं, की माझी डिलिव्हरी झाल्यावरती पुण्यात आमचं काय, कसं, कुठपर्यंत आलेलं आणि त्याच्यानंतर मी गावाला गेले. तर गावाला गेल्यावरती काय झालं ते सांगते. माझा प्रिन्स त्यावेळेला होता पावणे 2 महिन्याचा असेल किंवा 2 महिन्याचं कंप्लीट होणार होता. तर आम्ही त्याची इथली पण अल्मोस्ट ट्रीटमेंट संपली होती सगळी. अल्मोस्ट सगळ्याच ट्रीटमेंट संपल्या होत्या. आता फक्त जी सेल्फ केअर होती तीच राहिली होती, की तुम्ही तुमच्या बाळाला व्यवस्थित सांभाळायचं. व्यवस्थित त्याची केअरिंग करायची, की जेणेकरून त्याला काही त्रास होणार नाही. बाकी त्याला श्वास वगैरे घ्यायला जो काही त्रास होतो तो होणार नाही. आम्ही गावाला गेलेलो आणि गावाला गेल्यावरती मी तुम्हाला बोलली मी कुठे गेली होती. तर मी गेली होती माझ्या सासरी. कारण की म्हणजे त्याचं पण एक डिसिजन मी असा घेतलेला, की मी जाऊ शकत होते. माझ्या मामांकडे म्हणा, आत्यांकडे म्हणा जाऊ शकत होती. पण प्रियची जी सिच्युएशन होती ती एकदम क्रिटिकल होती. त्याच्यातून आपण इथपर्यंत त्याला आणलं होतं आणि सपोज मी उद्या तिकडे गेले, उद्या काही कमी जास्त झालं, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार कोण परत आहे? नातेवाईकांकडे तर नाही जाऊ शकत होती त्या सिच्युएशनला. तर त्याच्यामुळे मग मी सासरीच गेले होते. सासरी गेल्यावरती अ, तिथे ना पहिले गेल्यावरती माझ्या सासूबाईच माझ्याकडे 2 महिने होत्या. म्हणजे डिलिव्हरी झाल्यापासून तर आम्ही इकडेच होतो. त्याच्यामुळे गावाला गेल्या-गेल्या खूप घर खराब झालं होतं. तर आम्ही सगळं पहिले गेल्या-गेल्या म्हणजे आईंनी सगळं क्लीन वगैरे केलं. मी बाळाला घेऊन थोडं इकडे बसलेली आणि माझा फक्त बेडरूम मी क्लीन केला आणि तिकडे मी शिफ्ट झाली. म्हणजे प्रिन्सला घेऊन मी बेडरूममध्ये शिफ्ट झाली. तर तिथून पुढे ना 1-2 दिवस आता मला माहीत नाही बरं का डिलिव्हरी झाल्यावरती किती दिवस आराम करतात, किती काय करतात. मी तर तुम्हाला बोलली मी 15व्या दिवसापासूनच माझं सगळं करायला मी स्टार्ट केलं होतं. पण फक्त मी स्वयंपाक करत नव्हते. बाकी ऑलमोस्ट मी सगळं करायची. पण गावाला गेल्याच्या नंतर ना काय झालेलं, की सगळंच मला एकटीला करायला वेळ आली. म्हणजे ना पहिले 4-5 दिवस तर आई मला करू लागल्या. नंतर काय झालं, की आम्ही डिस्ट्रिब्यूट करून घेतलं. सकाळचा स्वयंपाक मी बनवणार, रात्रीचा त्या बनवणार. नंतर त्या कामाला पण जायला लागल्या. तर सकाळचं म्हणजे मी रात्रभर प्रिन्सला सांभाळायची. म्हणजे रात्रभर पण त्याच्यासाठी जागं राहायला लागायचं. की सारखं-सारखं उठून त्याला फीडिंग करणं, त्याचं बाकीच्या गोष्टी बघणं. रात्रभर अजिबात झोपायची नाही. आणि गावाला माहिती आहे सगळे लोकं 6:00लाच उठतात. 6:00-6:30लाच उठून थांबतात. सकाळी उठायचं, एवढं रात्रभर जागल्याच्या नंतर सकाळी उठायचं आणि त्यावेळेला आमच्या घरामध्ये माझे सासू-सासरे, आजी-सासू-सासरे, मी, माझे मिस्टर आम्ही एवढे सगळेजण. एवढ्या सगळ्यांचा 2 टाईमाचा स्वयंपाक म्हणजे सकाळचा स्वयंपाक, दुपारचा स्वयंपाक करायचा. अ, इतकं आणि ते पण स्वयंपाक पण कसं करायचा चुलीवरती करायचा. म्हणजे गॅस होता, पण लॉकडाऊन होतं. परत गॅस मिळेल, नाही मिळेल सगळ्या गोष्टी माहीत नाही. म्हणून कंपल्सरी काय बोलतात चुलीवरती स्वयंपाक बनवायचा. मला अजिबात चुलीवरती स्वयंपाक करायची सवय नाही. तरी पण एवढ्या सगळ्यांचा मी स्वयंपाक चुलीवरती बनवायची. आणि त्याच्यापेक्षा पण आमच्या ना घरापासून विहीर ना अशी, तर ती विहीर अर्धा किलोमीटरवरती असेल मे बी. तर तिथून ना म्हणजे तेव्हा गावाकडे ना पाण्याची पण सोय नाही.
कसलीच नाही. प्रत्येक वापरायचं पाणी, प्यायचं पाणी सगळं त्या विहिरीवरून आणायला लागायचं. तिकडं रोज सकाळी पाणी घेऊन या. प्रिन्सला पण बघा, दिवसभर घरातलं पण म्हणजे ते घर जरा मोठं होतं, 1 BHK होतं. बाहेर असा मोठा ओटा. सगळं घर क्लीन करा, झाडून घ्या, पुसून घ्या, भांडे घासा, कपडे धुवा. एवढं सकाळी मला काम असायचं आणि मी प्रिन्सला बघून एवढी सगळी कामं करायची. आणि आईंकडे संध्याकाळचा स्वयंपाक गेलेला. हे बघा, आता तुम्ही म्हणाल, की "तू तर सून आहे घरातली, मग डिस्ट्रिब्यूट करायची काय गरज कामं." पण त्यावेळेस मीच इतकं बिझी ना, म्हणजे मला ना स्वतःकडे पण बघायला वेळ नाही मिळायचा. 1 मिनिटं पण अंग टाकायला टाईम नाही भेटायचा. बाळाला बघा, बाळाचं हे करा, ते करा. घरातलं झालं की परत बाळाचं, बाळाचं झालं की परत घरातलं. मग मी एकटी इतकी दमून जायची, की आणि 2च महिने झाले होते फक्त डिलिव्हरीला. मला माहीत नाही, प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते. डिलिव्हरी झाल्यावर काहींकडे 3 महिने आराम करतात, काहींकडे फक्त 6वाच महिना आराम करतात. ज्यांचे आई-वडील असतात ते अजून 5-6 महिने आराम करून घेतात. कारण डिलिव्हरीत केलेला आरामच अ, त्याच्यानंतरचं आयुष्य ठरवत असतो. तर अशा सगळ्या गोष्टी. मी ना नंतर ना म्हणजे मी कामाला पण म्हणा किंवा ते प्रिन्सच्यासाठी एवढा खर्च झाला गेला होता. त्याच्यासाठी पण माझी सासूबाई कंटिन्यू एवढे पैसे गेले, एवढे पैसे गेले. त्याच्यावरनं पण नेहमी भांडण व्हायचं घरामध्ये. आणि अशी एक गोष्ट. आणि इतकं ना माणूस ना तेव्हा बघा, एकतर आपण कुठल्यातरी सिच्युएशनमधून आलेलो असतो. आपल्याला एकदम मानसिक शांतता पाहिजे असते तेव्हा कुठेतरी. आणि मी ना माझ्या नातेवाईकांना मी काही जास्त कोणाला कॉल नाही करायची. म्हणजे ना मामींना, ना आत्यांना. म्हणजे पहिल्यापासूनच असं काही नाही आता. मी आता पण नॉर्मली असं महिन्यातून एखादा कॉल, 15 दिवसातून एखादा कॉल मी करत राहते. आता तर कामामध्ये खूप बिझी असते. पण तेव्हा पण जरी पण फ्री असेल, तरी पण मी असं पहिल्यापासूनच नातेवाईकांसोबत जास्त अटॅच नाहीये. किंवा जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही. त्याच्यामुळे कॉल कसं करणार किंवा नाही करायची मी जास्त कॉल. तर त्यातल्या त्यात मी प्रिन्सला म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मी इतकी वैतागून गेलेली की मला असं वाटायचं यार, जाचकवाडीला म्हणजे माझ्या माहेरी, माझं जाचकवाडी माहेर आहे. मी सासरचं नाव नाही घेत, पण माझं जाचकवाडी माहेर आहे. जवळच आहे तिथून एक 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर मी माझ्या मिस्टरांना बोलायची की मला नाही राहायचं इथं, मला सहन नाही होत असं तसं. मला तुम्ही नेऊन सोडा तिकडे. मी कशी राहीन. आणि आता सगळ्यांना माहिती आहे, माझ्या माहेरी कोणी माझी काळजी घेणारं नव्हतं. म्हणजे मोठा व्यक्ती कोणीच नव्हता. फक्त माझी आजी आणि प्रतीक्षा तिकडे राहायची लॉकडाऊनमुळे. ह्या 2च व्यक्ती तिकडे गेल्या होत्या. आणि नेहा माझ्यासोबतच होती. आता माझी सासूबाई असं सगळं वागायची ना माझ्यासोबत, तर नेहा म्हणजे 1 महिन्यानी लेट आली होती. तर तिला खूप राग यायचा ह्या गोष्टींचा. आणि मी तुम्हाला बोलली लास्ट टाईम, नेहा खूप तडकी-फडकी आहे. ती तिथल्या तिथं गोष्ट बोलून रिकामी होणारी. आणि आता आम्ही राहत होतो आमच्या म्हणजे मी माझ्या सासरमध्ये. नेहा तिथं आली होती माझ्याजवळ. आणि तरी पण नेहा काही चुकलं की माझ्या सासूला लगेच बोलायची. पण मी नव्हते बोलत. मी आपली शांत बसून घ्यायची, जाऊ दे, मरू दे. किंवा कसं बोलणार ना मोठ्या व्यक्तीला, कसं आपण बोलणार आहे. त्याच्यामुळे मी त्यांना असं बोलायचं इतकं धाडस नाही करायची. पण मी माझ्या मिस्टरांना बोलायची, की "नाही, मला नाही राहायचं." मी रडायची. आणि अक्षरशः असं लॉकडाऊनचा काळ चालू होता. तुम्हाला तर माहिती आहे, कोणी कोणाच्या गावामध्ये येऊ देत नव्हतं. आलं की क्वारंटाईन करायचे 10-15 दिवस दुसऱ्या घरामध्ये. आता मी बाळाला घेऊन दुसऱ्या घरामध्ये कशी राहणार आहे? तर त्याच्यामुळे मला हे इकडनं तिकडं पाठवायला काही रेडी नव्हते. तर मी शेवटी अ, माझी सासूची आई एकदा माझ्याकडे आल्या आणि मग मला सांगायला लागल्या, की "माझ्या पोरीने तुझ्यासाठी एवढं केलं, तिकडे महिना 2 महिने राहिली. तुम्हाला पैसे नव्हते तिकडं, तर इकडनं आम्ही पैसे तुम्हाला आणून दिले. इतकं तिने तिच्या अंगाकडं पण बघितलं नाही, किती बारीक झाली आहे. तिला इकडे" म्हणजे गावाकडे थोडं वेगळं बोलतात. गावाकडे येऊन तिला म्हणतात सगळेजण, "किती वंगाळ झाली गं, तुझ्या सुनेने काय तुला तिकडे त्रास दिलाय का? हे का? ते का?" आता मी कशाला यांना त्रास देणार आहे? पण बघा, कुठल्या आईचा जीव किती कसंही असू द्या, आपल्या लेकीकडे आपल्या आईचा जीव लागतोच. तर मग असं नाही का, म्हणजे मी इतके दिवस त्यांना ॲक्चुअली सहन करत आली होती. मी एक शब्द कोणाला कधी बोलत नव्हते. पण त्या दिवशी मी आईंना बोलली. म्हणजे मी असं वाईट नाही बोलली, मी असं बोलली, "आता तुम्ही असं म्हणताय," म्हटलं, "तर त्रास तर त्यांनीच मला दिलाय," म्हटलं, "प्रत्येक गोष्टीवरनं, की पोराची 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली का माझ्या हातात होतं का?" म्हटलं, "7व्या महिन्यात डिलिव्हरी होणं." आता ते काय असेल ते असेल, डिलिव्हरी झाली. आता त्याच्यासाठी बाळ सीरियस होतं. त्यात माझी काय दोष? म्हणजे तू खातच नव्हती, नीट तू पेतच नव्हती नीट, म्हणून बाळ असं क्रिटिकल झालं. त्याच्यासाठी त्याला त्याला एवढे पैसे खर्च करायला लागले. ठीक आहे म्हटलं, आता जरी खर्च करायला लागले, जर मला नाही वाटत, मी त्यांना डायरेक्टली तेव्हा बोलली, म्हटलं, "हा मुलगा आहे म्हणून कदाचित तुम्ही त्याच्यासाठी एवढे पैसे खर्च केले. कदाचित मुलगी असते तर तुम्ही एवढे पैसे खर्च केले असते का त्याच्यासाठी? मरून दिलं असतं म्हटलं तुम्ही."
तर बोलते, "असं काही नाहीये, पण एवढं सगळं तर केलं ना, तरी तू तिच्याशी बोलत नाही, काय नाही." म्हटलं, "का बोलायचं? त्या माझ्याशी कसं वागतात तुम्ही बघता का? कशा पद्धतीने वागतात तुम्ही बघता का? मला नाही का? मग मला नाही त्रास होत का या सगळ्या गोष्टींचा? प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमच्या बाजूने विचार करताय कधी?" म्हटलं, "आज 3 आणि माहिती मी माझ्या प्रिन्सला फक्त ना 3च महिने दूध पाजलं माझं. इतकं डिप्रेशनमध्ये असायची मी, इतकं विचार, इतक्या सगळ्या गोष्टी, इतकी अनस्टेबल. कसं दूध येणार आहे?" मी त्यांना तेव्हा बोलली, मी म्हटलं माझ्या आज माहेरात असते ना, मी तिथे मिरची भाकर खाऊन सुद्धा मी माझ्या पोराला पोटभर दूध पाजलं असतं. आज 3ऱ्याच महिन्यामध्ये बाळाचं दूध बंद झालंय माझ्या. तर असं मी त्यांना एकदा बोलली. तर आता शेवटी त्यांचीच लेक आहे, त्यांना त्यांचीच हे वाटणार आहे. पण त्या मला बोलल्या, की "जाऊ दे, तू समजून घ्यायचं असतं, असं तसं हे ते." मी म्हटलं, "जाऊ दे, बघा म्हाताऱ्या माणसाला आपण तरी काय बोलणार आहे." तर त्या गोष्टी असं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर माझ्या सासूबाई जवळ म्हणजे थोडंसं ना लॉकडाऊन जरा-जरा आम्ही मळ्यामध्ये राहायचो. तर इकडे-तिकडे शेतात आपण कामाला जाऊ शकत होतो. अशा गोष्टी मग नंतर त्या शेतात पण कामाला जायला लागल्या. तर घरामध्ये दिवसभर मग काय मी एकटी आणि बाळ असायचो. पण काय कुठेतरी माणसाचं मन तिथं रमत नसतं किंवा काय म्हणा मला नाही माहिती त्या गोष्टी. त्यावेळेस मी वेगळ्याच सिच्युएशनमध्ये होते, की मी सगळ्या गोष्टी इथं ओपनली पण नाही बोलू शकत. माझ्या मिस्टरांचं आणि माझं भांडण झालं. अ, असंच की मला गावाला सोडा काही मला आठवत नाही यार कशावरनं भांडण झालं. आणि ना त्यांनी ना फोन असतो ना मोबाईल, डायरेक्टली घेतला दरवाजात, अशी बेडरूमच्या दरवाजात उभे होते. मी बाळाला घेऊन बेडरूममध्ये बसले होते म्हणजे बेडवरती. त्यांनी डायरेक्टली तो मोबाईल माझ्या तोंडावरती फेकला आणि तो इतका मला जोरात लागला ना, म्हणजे माझ्या डायरेक्टली असं नाकावरती. मी 5 मिनिटं तर अशी सुन्न झाली. एकदम माझ्या नाकावरती. कोणी पण आपलं नाकाचं हाड खूप सेन्सिटिव्ह असतं. मला इतका राग आला ना त्या गोष्टीचा, मी डायरेक्टली त्याला मारलं म्हणजे नाही का रिटर्न मारलं आणि ती माझी सासू त्यावेळेस एकदम बसली होती हॉलमध्येच. तर त्या आल्या अशा पळत-पळत आल्या आणि त्याचं रूपांतर थोडं भांडणामध्ये झालं. तर मी मी त्याला किचनमध्ये उभं राहून मी पक्कड फेकून मारली. ते हॉलमध्ये उभे होते आणि पक्कड फेकून मारली आणि माझे मिस्टर बाजूला झाले. त्यांच्या मागे माझ्या सासूबाई थांबल्या होत्या. डायरेक्ट पक्कड त्यांच्या हाताला लागली. पक्कड त्यांच्या हाताला लागली, तर त्यांना अशी इथं जखम झाली. आता बघा, हे काही मी त्यांना नेम धरून मारलं नव्हतं. मला भांडण कोणाचं झालं होतं, नवरा-बायकोचं झालं होतं. एक तर त्या त्याच्यात मध्ये इन्व्हॉल्व झाल्या. त्यांच्या हाताला लागलं. ठीक आहे, चूक माझी होती की माझ्याकडून लागलं. मला नाही माहिती त्यात चूक माझी होती का त्यांची होती, पण ठीक आहे यार, माझ्याकडून लागलं तर चूक माझीच असेल 100%. तर एवढ्या म्हणजे त्याच्यानंतर इतके ड्रामे की माझ्या नणंदबाई आल्या, असं तसं हे ते सगळ्या गोष्टी. मी म्हटलं मला इथं कुठल्याच परिस्थितीत राहिलं नाही. मी लिटरली 3 दिवस मी अन्न न घेता आणि पाण्याचा घोटही न घेता मी तिथे थांबलेली. मी फक्त त्यांना एकच बोलत होती, "मला इथं राहायचं नाहीये. मला काय पण करा माझ्या सासरी नेऊन सॉरी माझ्या माहेरी नेऊन सोडा. मी तिथं उपाशी राहीन. मी काय पण करेन. पण मी इथं राहूच शकत नाही." प्रत्येकाचं वेगवेगळं बोलणं, प्रत्येकाचं वेगवेगळं टॉर्चर, प्रत्येक वेगवेगळं म्हणजे ना, मला माहीत नव्हतं माझ्यासोबत काय होत होतं. माझ्या प्रिन्सला तिथं कोणी बघत नव्हतं का म्हणजे त्यातून पण एक सिंपल की एवढे सगळे लोकं यायचे प्रिन्सला भेटायला. आणि ना एवढे सगळे तिकडचे लोकं आणतात ना आपल्याकडे बाळ झालं, मग भेटायला प्रिन्स पहिलीच क्रिटिकल होता त्याच्यामुळे तर आम्ही कोणाला भेटायलाच येऊन दिलं नव्हतं. नंतर लॉकडाऊन जरा-जरा ओपन राहायला लागलं म्हणजे व्हायला लागलं आणि गावाकडे ना आम्ही मळ्यात राहत होतो त्याच्यामुळे आमच्याकडे लोकं ऑलमोस्ट येऊ शकत होते. तर जे दाग वगैरे प्रिन्सला घेऊन येतात म्हणजे लिटरली त्यांनी मला ना प्रिन्सला मला माहीत पण नाही प्रिन्सला त्या लोकांनी तिकडच्या लोकांनी काय दाग आणलेले आहेत. मला माहीतच नाही. आणायचे, त्याला दाखवायचे आणि माहीत नाही त्यांचं इंटरनली काय असेल. ते डायरेक्टली माझ्या सासूबाईच्या हातात द्यायचे आणि तिकडून तिकडं. तर एक दिवशी असंच आई मला बोलले, की "ठीक ठीक आहे, मी बाळाला अंघोळ घालते. तू बाकीचे कामं आवर." मी म्हटलं, "ठीक आहे." मी भांडी घासत होते, त्या बाळाला अंघोळ घालत होत्या. माझे मिस्टर हॉलमध्ये बसले होते फोन खेळत आणि बाळ इतकं जोरजोराने रडते. म्हटलं, "ठीक आहे, अंघोळ घालताना तर बाळ रडतंच." आम्ही पहिले गेलो नाही. तो इतकं जीव धरून एकदम जीवाच्या आकांताने रडायला लागला म्हणून आम्ही दोघं तिघं म्हणजे नेहा पण होते. आम्ही तिघंच्या तिघं पळत, 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 पळत बाथरूमकडे गेलो. तर त्याच्या डोळ्यामध्ये साबण गेला होता. बेबी सोप होता. पण तो इतका रडत होता आणि पहिल्यांदाच त्या त्याच्यासाठी अंघोळ घालत होत्या. त्याच्या आधी त्यांनी कधी अंघोळ घातली नव्हती. त्याच्यानंतर पण मी त्यांना कधी घालू दिली नाही.
आणि नंतर ना 8 दिवस तो पोरगा त्या डोळ्यातून म्हणजे लाल-लाल डोळा झालेला एवढं-एवढंसं 4 महिन्याचं बाळ ते आणि डोळ्यातून कंटिन्यू पाणी टिपकायचं, कंटिन्यू. हॉस्पिटलला पण काय जाणार आहे? हॉस्पिटलला तिथं मला माहीत नाही तिकडच्या हॉस्पिटलवर माझा विश्वास नाही. बाळाला हॉस्पिटलला तरी आम्ही घेऊन गेलो. ते ड्रॉप वगैरे काय दिलं त्याने तो 8 दिवसानंतर ती गोष्ट थांबली. आणि मग तेव्हापासून तर सगळ्यांना मी तेव्हापासून म्हटलं, "आई तुम्ही अंघोळ नका घालू बाळाला, मी माझ्या पद्धतीने घालत जाईन. कशी पण जशी मला येते तशी मी बाळाला अंघोळ घालत जाईन." सकाळी त्याला उठायचं, स्वयंपाक करायचा, मॉलिश करायची त्याची, मग त्याला अंघोळ घालायची, त्याला झोपी घालायचं, नंतर जेवणचं बघायचं. सगळ्या गोष्टी बघायला लागायच्या. माझी अंघोळ जाता-जाता दुपार व्हायची त्यावेळेस प्रिन्स उठलेला असायचा आणि कधी-कधी असं व्हायचं की तो एकटाच झोळीमध्ये इतका रडायचा, की मी बाथरूममध्ये मला एवढ्या दूर तिकडे आवाज पण यायचा नाही. पण घरामध्ये एवढे लोकं असून सुद्धा त्याला एक झोका द्यायला पण कोणी जायचं नाही. हे दिवस तर मी विसरलेले नाहीये ना कोणाचे. जे मला तुम्ही विहिरीवरनं म्हणजे आपल्याकडे असं बोलतात 7व्या महिन्यात डिलिव्हरी म्हणजे ओली बाळंतीण म्हणतात ना त्याला आणि ओल्या बाळंतीणीने अ, जास्त दिवस आराम करायचा असतो. आणि माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यावेळेस बाळ हॉस्पिटलमध्ये होतं म्हणून, मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही म्हणून, त्याच्यानंतर मी पटकन कामाला सुरुवात केली. सगळ्या गोष्टी लहानपणापासून एवढं कष्ट केलेले आहेत. सगळ्याचा इम्पॅक्ट माझ्यावरती आता इतकं होतं ना, थोडा जरी पाऊस पडला, थोडी जरी थंडी जाणवली, तरी माझ्या बॉडीचे सगळे बोन्स पेन करतात. सगळे. म्हणजे मला ना असं माझे सगळे जॉइंट दुखतात. म्हणजे अजून वयच काय आत्ताशी मी 27-28 वर्षाची आहे. अजून सगळं अजून 10, 20, 25, 30 वर्ष जायचे राहिलेत आयुष्याचे. म्हणजे आपण एका गोष्टीकडे केलेला नजर अंदाज किती गोष्टींवर त्याचा इम्पॅक्ट होतोय. पूर्ण माझी बॉडी पेन होणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. थंडी जर जा जा अशी आली ना, तर एक जागी बसलं की उठवत नाही, उठलं तर बसवत नाही. इतक्या गोष्टींपर्यंत पेन होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून कसंबसं मी शेवटी माझ्या माहेरकडे गेले. त्यात मी पहिल्यांदा माहेरकडे गेले. जबरदस्ती भांडून-भांडून गेली होती. पण तिकडे पण त्यावेळेस लॉकडाऊन असल्यामुळे मला घेतलं नाही गेलं. तर तिथे जे गावचे ग्रामपंचायत वगैरे काय कोण ग्रामसेवक वगैरे असतात, त्या लोकांनी मला रिटर्न पाठवलं. मी एवढं सगळं तिकडे घेऊन गेलेली, त्या लोकांनी मला रिटर्न पाठवलं. नंतर ना मग परत मी तिकडे जाऊन 15-20 दिवस किंवा 1 महिनाभर राहिली असेल. मी परत जून महिन्याच्या 15-20 तारखेला 15-1 तारखेला मी रिटर्न माझ्या माहेरी गेली. आता मी तिथं म्हटलं मला क्वारंटाईन व्हायची वेळ आली तरी चालेल, पण मी माझ्या सासरी थांबू शकत नाही. कसं आहे ना, मला तुम्हाला शब्दात सांगता येत नाही यार तो त्रास कसा होता, काय होता. पण तो मी भोगलाय ना, मला माहिती आहे. तो एक-एक दिवस, तो एक-एक क्षण, ते एकेकाचे बोलणे, ते दुसऱ्यांजवळ जाऊन त्यांचं काहीतरी सांगणं, त्या लोकांनी मला येऊन परत बोलणं, हे सगळं मी स्वतः अनुभवलंय ना. अ, ते मी नाही तुम्हाला शब्दात सांगू शकत. आणि काहीतरी इतक्या विचित्र बायका आहे ना, किती किती खराब लेव्हलच्या कमेंट करतात ना, मी तुम्हाला ना माझे सगळे संघर्षाचे पार्ट संपले ना, मी सगळ्यांचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले. मी तुम्हाला एक एक स्क्रीनशॉट लावून दाखवेन, किती विचित्र बायका असतात. जे एकाचं दुःख म्हणजे एका लेडीजचं दुःख पण दुसरी लेडीज समजू शकत नाही. इतक्या लेव्हलपर्यंतच्या असतात. तर असू द्यात. आजच्यासाठी आपण एवढंच बास. मी तुम्हाला पार्ट 16 मध्ये बाकीच्या गोष्टी म्हणजे मी माझ्या माहेरी गेल्यावरती बाकी सगळ्या गोष्टी कशा सर्व्हायव्ह केल्या, ह्या गोष्टी मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगते. तर आजचा माझा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंटसुद्धा करा आणि आपल्या चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्हीच मदत करा. तर चलो बाय बाय.